जळगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पदच्युतीची मागणी केली आहे। नाशिक येथील अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। जय महाराष्ट्र। मी मनीषा पाटील, महानगर अध्यक्ष उपा ठाकरे। आम्ही आज रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये मोर्चा काढलेला आहे। त्यांचा जे भोंदू बाबा आहेत, जे काल त्यांना अटक केली नाशिकहून, त्यांनी जे पुण्याला ट्रस्ट चालवत होते त्याच्यामध्ये संचालक म्हणून या रुपाली चाकणकर आहेत व त्यांचे जे फोटो व्हायरल झाले त्याच्यावरून तर असं दिसत आहे की त्यांचाही कोणतरी रोल इन्व्हॉल्व आहे, म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागत आहे। कित्येक अशा महिला, त्यांच्याकडे जी क्लिप सापडली, पेन ड्राईव्ह सापडलं, त्याच्यामध्ये 58 अशा लकीत अत्याचाराच्या क्लिपा आहेत। त्या क्लिपा रुपाली ताई चाकणकर त्या डिस्ट्रॉय करू शकतात, त्यांना जर पदावर ठेवलं तर, म्हणून त्यांचा आम्हाला तात्काळ राजीनामा पाहिजे आहे, म्हणून आम्ही हा मोर्चा चालू म्हणजे आज मोर्चा केला। म्हणजे अजून काय आपल्या प्रमुख मागण्या त्याच्यात आणि याच्या मोर्चानंतर पुढचं पाऊल काय असणार आपलं? पुढचं पाऊल रुपाली ताई चाकणकरांचा जर राजीनामा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी चौकशी करून नाही घेतला तर आम्ही आदरणीय सुमित्राताई पवार यांची आम्ही भेट घेऊ आणि त्यांचा आणि जे खळात आहेत अशोक कॅप्टन जो भोंदू बाबा आहे त्यांना अटक केली, त्या अटकमध्ये सुद्धा रुपालीताई चाकणकरांना सह आरोपी करावं ही आमची ठाकरे गटाची मागणी आहे।